एका बाजूला जर अजय सर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर आज भगवं वादळ पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झाली भूमी म्हणजेच रायगड भूमीतून आलेले हे सगळे खेळाडू आहेत. एक अभिमानाची गोष्ट, प्रत्येक अगदी झेंडा देखील भगवमय वातावरण करून ठेवलंय ते या मैदानामध्ये पांगणोली या गावाने. कारण या पांगणोली या संघाचं गावाचं जर नाव वाचलं तर मंडळाचं तर अगदी शिवगर्जना संघटना मित्रमंडळ ह्या गावाच्या मंडळाचं नाव आहे. म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या मात्र तिथरचं जर स्टेटस पाहतो तर मला क्रिकेटची आवड आहे, पण त्याच्यापेक्षा जर आवड कुठली पाहायला मिळते ना तर गडकिल्ले पाहणे त्याच्या मोठा आवड आहे. म्हणजे माझा जर शौक काय असेल तर गडकिल्ले पाहण्याची. अनेक वेळा त्याचा स्टेटस असेल, विनोदचा असेल, अनेक वेळा आम्ही त्याचं स्टेटस पाहिलं जातं. नक्कीच आपण जाऊया सामन्याकडे. पहिलाच गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो एक डावखुरा गोलंदाज, तो म्हणजे सुशांत, आणि त्याला मात्र सामना करे स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज अमर, आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अरविंद. अमर आणि अरविंद यांची जोडी मात्र मैदानामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण सुशांत कोटकर, एक गावची शान आहे, या नावातच सुशांत आहे आणि ही गावची देखील शान आहे. एक शांत आणि संयमी खेळाडू. सर मी सकाळी देखील तुम्हाला सांगितलं की सुशांतच्या क्रिकेटचं करिअर हे आमच्या पुरार गावातून देखील चालू झालं. लहान असतानापासून तो आमच्यासोबत खेळलाय. एक शांत आणि मन मिळावं असा हा खेळाडू आहे. कधीही कोणत्या गोष्टीचं प्रेशर न घेणारा आणि कोणत्याही खेळाडूला देखील प्रेशर न देणारा. एखादा खेळाडू जर कुठेतरी मागे पडत असेल तर त्याला जाऊन आधार देणारा हा खेळाडू. एक क्रिकेटचं चांगलं महत्त्व हा खेळाडू जाणतो आणि आता आपण त्याला मैदानामध्ये पाहतो. फणसवाडी गावचा अभिमान, मान, सन्मान आणि शान सुशांत कोटकर. पहिला चेंडू मार्गस्थ. पहिल्याच चेंडूमध्ये आपल्याला सुशांत कडून व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला चेंडू चांगला पिचिंग केला होता. गुड लाईनचा चेंडू मात्र बॅकफुटला ढकलून दिलं होतं ते अमर याला. या खेळाडूकडे सर व्हेरिएशन आहे. स्लोअरची पण गोलंदाजी आहे, त्याच्याकडे गती देखील आहे आणि कटर चेंडू हे या खेळाडूचं शस्त्र आणि अस्त्र आहे. या सुशांतकडे मात्र परिपूर्ण गोलंदाज म्हणून पाहिलं जातं सर. नक्कीच. अगदी गवळी प्रीमियर लीग गेल्या 2 वर्षापूर्वी झाली होती. तिथे सुशांतची एक चांगली ओळख निर्माण झाली. मोठी लीग होती, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव संख्येने मात्र फळसगाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एका धावेने मात्र फळसगाव या संघाचं स्कोअरबोर्ड उघडलं जात आहे. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. कमीत कमी आजचं सकाळपासून जर सर पाहिलं तर इथे कमीत कमी 40 ते 45 टार्गेट प्रत्येक संघासमोर ठेवावं लागेल, कारण 30 ते 35 धावा आतापर्यंत चेस केल्या जात आहेत. नक्कीच सर. ग्राउंड असं प्रशस्त आणि 360 डिग्री ग्राउंड, आणि इथे मी मगापासून देखील उल्लेख करतोय की 40+ धावा होणं अपेक्षित आहे. यावेळी देखील बॅट्समनला चकवलंय. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय ते सुशांत याच्याकडून. यावेळी देखील बोट फिरवली होती आणि चेंडू पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला होता. या खेळाडूवर शैलेश गायकर याने देखील खूप विश्वास दर्शवलाय सर. गेल्या वर्षी मी स्वतः पाहिलं सुशांत कुठेतरी फॉर्मशी स्ट्रगल करत होता. नाराजी गेल्या वर्षी मी त्याच्या चेहऱ्यावर पाहिली होती. मात्र तिथून शैलेश गायकर या खेळाडूने, या कर्णधाराने या खेळाडूसाठी खूप मेहनत घेतली. सुशांतला जर कोणी बॅक केलं असेल तर सर मी नक्कीच इथे सांगेन संघाचा कर्णधार अर्थातच शैलेश गायकर. नक्कीच. अगदी शैलेश गायकर कर्णधार आहेत. सुशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज. अगो टप्प्याची गोलंदाजी केली होती. स्लोअरची गोलंदाजी अगदी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. मोठी चूक अगदी होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. या 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती 3. अरविंदची जर पाहिली तर 3 चेंडूवरती वैयक्तिक धावसंख्या 2. अमरला जर पाहतोय तर 2 चेंडू हाताळले गेले. एकही धाव न खेळ आपल्या नावावरती उघडता मात्र स्तब्ध राहिलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज सुशांत 5 चेंडूमध्ये 2 धावसंख्या देण्यामध्ये यशस्वी झालाय. अगदी तिसऱ्या धावीत हो रनआउटची सुवर्ण संधी होती. मोठा हादरा बसतोय. बॅक टू पॅव्हेलियन जावं लागतंय ते अगदी अरविंदला. मोठा हादरा मानावा लागेल. डीजे धन्यवाद डीजे. एकच वादा राजू दादा, पण अगदी माझी कमिटीने मात्र दाखवलंय एकच वादा, आमचा वादा की आम्ही येणार, आणि तेच अगदी उपस्थिती दाखवली ते पांगणोली या गावच्या सर्व माजी कमिटी सदस्यांनी. त्यांचं देखील आजी कमिटी असेल, अगदी क्रिकेटर ते संघाच्या वतीने असेल, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात. आज जर अजय सर पाहिलात
तर एवढी मोठी उपस्थिती कमीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पांगनोली या गावाचे परिपूर्ण गाव जर पाहिलं तर या नायगाव नगरीमध्ये उपस्थित राहिले त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पळसगाव या संघाची मात्र धाव संख्या होती ती 3 आणि 1 विकेट देखील गमावला जातोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. सुशाची जर गोलंदाजी पाहिलीत तर मात्र धाव संख्या खर्च केल्या 3 आणि 1 विकेट देखील महत्त्वपूर्ण सलामीवीर फोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सुशांतने. नक्कीच सर, पहिल्याच षटकामध्ये एक मोठा हादरा लागणे हे देखील कुठेतरी संघासाठी थोडंसं धोक्याचं असतं. आणि आता न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सागर वरणकर. या खेळाडूकडे देखील अनुभव आहे. या खेळाडूकडे एक अष्टपैलू असे खेळाडू या सागर वरणकर यांच्याकडे मात्र पाहिलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फणसवाडी संघाकडून एक युवा स्टार गोलंदाज राजचं एक वैशिष्ट्य सांगतो, त्याचं वय मला वाटतं 14 ते 15 वर्ष आहे. पण काय गोलंदाजी. निजामपूर अंतर्गत गाव प्रीमियर लीग जेव्हा खेळला होता हा खेळाडू तिथे होता. परत निजामपूर प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूची बोली लागली गेली आणि खास करून हा गावावरून आपल्या गावासाठी खेळण्यासाठी या मुंबईमध्ये दाखल होतो. एक अभिमानाची गोष्ट आहे. युवा स्टार गोलंदाज आहे आणि फणसवाडी प्रीमियर लीगमध्ये त्याने देखील अचूक गोलंदाजी केली होती. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव येते आणि 1 धावेबरोबर पळसगाव संघाची मात्र धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 4. या राजचं वैशिष्ट्य सांगतो, किती बलाढ्य खेळाडू माझ्या समोर असू दे त्याला देखील नमवण्याचा कारनामा करतो तो राज. त्याच्या नावातच राज आहे. एक युवा स्टार गोलंदाज 30 अक्षरी शब्द आहे पण काय गोलंदाजी करतो. निर्धाव चेडूची सांगता करतो अजय सर, काय बोलाल या गोलंदाजाबद्दल. नक्कीच सर, कमी वयात मोठ्या संघासाठी स्थान मिळलं हे देखील एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट असते. या राजकडे देखील वय कमी आहे परंतु अनुभव म्हणावा लागेल जास्त आहे. कारण पहिला चेंडू जो त्याने पिचिंग केला होता तो थोडासा पुलर लेनचा होता आणि त्याच्यानंतर त्यांनी लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला होता. यावेळी देखील स्ट्रेट डाईव्ह केलाय फलंदाजाने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव देखील पूर्ण केले. दुसरी धाव नॉन स्ट्राईक एंडला मात्र खतरा होता परंतु फलंदाज सागर वळणकर सुरक्षित. या राजकडे मात्र व्हेरिएशन आहे. राजकडे मात्र गती आहे आणि सारखी तुमच्याकडे गती असून फायदा नाही. तुमच्याकडे गतीपेक्षा किती तुम्ही चांगल्या लेंथवर गोलंदाजी करताय. या राजकडे मात्र चांगलं लेंथ टाकण्याचे कौशल्य आहेत. नक्कीच अगदी कौशल्य दाखवत आहे आपल्या गोलंदाजीतून. हॅलो 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 आमचे वसई मलबार गोल्डचे काही सभासद आपल्या मॅचसाठी आज उपस्थित राहिले आहेत. त्यांनी इथे मंचावर येऊन आम्हाला उपस्थिती दाखवावी. आमचे मित्र मलबार गोल्ड डायमंडचे सभासद स्टेजवर येण्याची कृपा करावी. मलबार गोल्डकडून आपल्या या क्रिकेट मॅचसाठी बहुमूल्य देणगी भेटलेली आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. मान्यवरांशिवाय स्पर्धेला शोभा नसते. धावसंख्या झालेली आहे ती 8. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. दुसरा चेंडू 0 आणि नंतर 2-2. चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गुडलाईनचा चेंडू मात्र कार्पिटच्या साहाय्याने त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची ठरली असते परंतु खराब थोडासा थ्रो आला आणि 2 धावा देखील अर्जित झाल्या त्या फलंदाजांच्या माध्यमातून. अमर आणि सागर वरणकर हे 2 फलंदाज मात्र आपण पलसगाव संघाकडून मैदानात पाहतोय. संघाचं पुनरागमन करून देत आहेत का हे 2 फलंदाज. कारण फणसवाडी हा संघ जर आपण पाहिला तर एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाणारा हा संघ. या संघाच्या कोट्यामध्ये चांगले असे फलंदाज आहेत. मग डावकुरा सुशांत असेल, शैलेश गायकर असतील, निलेश असेल आणि या फलंदाजांसमोर जर पाहिलं तर आपण कुठेतरी चांगल्या धावांचं आव्हान ठेवणं गरजेचं असेल. इथे देखील थोडीशी यष्टीरक्षक स्वतः कर्णधार शैलेश गायकर यांच्याकडून मात्र थोडीशी चूक होते आणि चुकीला मात्र माफी नाही. क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही आणि 1 धाव मात्र जाते ती पलसगाव संघाच्या खात्यामध्ये. या 1च्या मदतीने धावसंख्या होते ती 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती पळसगाव संघाची 11 धावसंख्या 1 गडी बाद. पलसगाव संघाकडून जे 2 फलंदाज बॅटिंग चालू आहे जे करत आहेत लगातार 3 बॉल 3 सिक्स जर मारले तर मलबार गोल्ड डायमंड ज्वेलरी वसई ब्रँचकडून 3 षटकारासाठी 501 रुपये देणगी जाहीर केलेली आहे. सुवर्ण संधी मान्यवरांच्या हस्ते मात्र सुवर्ण संधी जाते ती अमर आणि सागर वरणकर याला. पाहूया कोणता फलंदाज या संधीचं सोनं करेल. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं
युवराज सिंगने स्टुअर बॉलला मात्र 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते आणि आपलं नाव मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने कोरून ठेवलंय. 6 षटकारांचा विक्रम करणारा एकमेव फलंदाज मात्र आपला भारतीय लेफ्ट हँडेड बॅट्समन युवराज सिंग. स्टुअर्ट बॉर्डने मात्र तिथून देखील कमबॅक केलं होतं, परंतु कधीही गोलंदाजी करायला आला, भारतात आला तर त्याला मात्र विचार पडतो. आणि आता आपण न्यू गोलंदाज पाहतोय हर्ष. दौर डेव्हलपर्स आणि श्री साई एंटरप्राइजेस, जयश्री एंटरप्राइजेस वसई यांचे मालक श्री भरत शेठ दौर हे आपल्या मंचावर उपस्थित झाले. त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांच्याकडून सुद्धा आपल्या क्रिकेटसाठी, या क्रिकेट मालिकेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं आहे. पहिला चेंडू आणि शॉर्ट थर्ड मेनला चेंडू गेला आहे आणि त्या ठिकाणी मात्र 2 धावा देखील अर्जित झाल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या होत आहे ती 13. पहिला चेंडू मार्गस्थ झालाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी मात्र आपल्याला हर्ष, या हर्ष नावामध्ये हर्ष आहे आणि आपल्या संघाला देखील हर्षित करतोय का हा हर्ष, पाहूया. यावेळी गुडलाईनचा चेंडू बॅकफुटला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. बॅक टू द पवेलियन अमर. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. अमर याला माघारी परतावं लागलं आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो समीर आणि सागर यांची जोडी आता मैदानात. पाहूया किती धावांची मजल मारतायत. तिसऱ्या षटकाचे आतापर्यंत मात्र हर्ष याच्या माध्यमातून 2 चेंडू डिलिव्हर झालेत. 4 चेंडू येणं बाकी असतील आणि षटकारांची जर हॅट्रिक मारली तर आपल्यासाठी मानधन देखील लागलं गेलंय. पाहूया यावेळी संधी असेल समीरकडे. यावेळी लेंथ मध्ये परिवर्तन, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, परंतु पंच गोलंदाजाला दंडित करतायत आणि हा नो चेंडू. आता आपल्याला थोडा सत्कार समारंभ करायचा आहे. आपले मलबार गोल्ड कडून काही सभासद आज उपस्थित राहिले आहेत, माझे सहकारी. त्यांचा थोडा आपल्याला इथं सत्कार करायचा आहे. आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत माडिक यांच्या हस्ते आपला सत्कार करायचा आहे. श्रीकांत माडिक. तीन चेंडूंचा सामना बाकी असेल. हॅट्रिक येते का नाही, मात्र ही संधी गमावली गेली. यावेळी देखील पॉइंटच्या दिशेने कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक या धावेवर मात्र रोखून ठेवलंय. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालंय ते फणसवाडी या संघाकडून. मग तो सुशांत असेल, हर्ष असेल किंवा राज असेल. एक युवा स्टार ज्या गोलंदाजाकडे म्हणून पाहिलं जातं तो राज. आणि आता मात्र हर्ष हा देखील एक युवा स्टार गोलंदाज मात्र आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत आहेत. आणि सर नक्कीच या ठिकाणी सांगावंसं वाटतं की प्रत्येक गावातून युवा स्टार गोलंदाज हे घडलेच पाहिजे. कारण युवा स्टार होणारे खेळाडू, कमी वयाचे खेळाडू हेच पुढे जाऊन आपल्या संघाला मोठं करत असतात. आमचे मुंबई मंडळाचे आमचे मार्गदर्शक, आमचे सिनियर, आमचे याच्या अगोदर जे आमचे माजी कमिटी मेंबर्स, आमचे सिनियर, आमचे मार्गदर्शक इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धावसंख्या झालेली आहे ती 20. तिसऱ्या षटकाचे आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत आणि 20 या मात्र आकड्याची मजल मारले. 2-0 ऑन द बोर्ड. आणि आता आजच्या मॅचचा कोण ठरतो हिरो. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि मात्र इथे नॉन स्ट्राईक एंडला आपण खतरा पाहतोय आणि माघारी परतावं लागेल ते समीर याला. आणि वाईट देखील असेल हा चेंडू. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. पळसगाव संघाकडून आतापर्यंत 3 गडी मात्र बाद झालेत आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आर्यन. स्ट्राईक एंडला एक अनुभवी फलंदाज सागर वरणकर. तसेच यानंतर होणारा सामना शिवांजली क्रिकेट संघ मसला गवळवाडी विरुद्ध केजी स्टार क्रिकेट क्लब कुर्तुडी गवळवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. या इनिंगच्या मध्यानामध्ये आपल्या दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस होईल. नक्कीच अगदी मान्यवर इथे उपस्थित आहेत. मालाबार या गोल्ड कंपनीचे काही सदस्य देखील इथे उपस्थित आहेत. धन्यवाद. आपण लाख मोलाचा वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल झालात. लाख मोलाचं सहकार्य देखील केलात त्याबद्दल आपलं पांगणोली या गावाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. कारण म्हटलं जातं ना, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि हा जन्म काय, अनेक जन्म जरी मिळाले तरी क्रिकेटची आठवण मध्ये कधी कधी मिटणार नाही, क्रिकेटची आठवण कधी मिटणार नाही. तसंच अगदी आठवणीने अगदी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मालाबार या गोल्ड कंपनीच्या सर्व सदस्यांचं पांगणोली या गावाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. आता सत्कार करायचा आपले मलबार गोल्डकडून जे सभासद आलेले आहेत त्या आमचे सिनियर कमिटी, आमचे मार्गदर्शक श्री सुनीलजी खेडेकर, श्री गणेशजी माडिक, श्री अशोक दाभोलकर आणि संतोषजी गायकर यांच्याकडून आमच्या सभासद जे आलेत मलबार गोल्डकडून त्यांचा सत्कार करायचा आहे. मालाबार गोल्डच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉसकडे या. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं टॉस देखील केलं जाईल आणि मान्यवरांचं तिथे आपण यशोचित सन्मान देखील करणार आहोत. तरी मी विनंती करतो, दोन्ही संघ एका बाजूला पाहिलं तर कुर्तुडी गवळवाडी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मसळा गवळवाडी, या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच निगडी गावचे सुपुत्र सन्माननीय रुपेशजी माडिक साहेबांचं आगमन होत आहे. साहेबांचं देखील पांगणोली गावाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण तुम्ही या स्पर्धेसाठी दाखल झालात. तरी मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन मालबार या आपण यशोचित सन्मान करणार आहोत. त्यातपूर्वी अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. एका बाजूला पाहिलं तर कुर्तुडी गवळवाडी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मान्यवरांचा सन्मान करायचा, तोपर्यंत दोन्ही कर्णधार येतील. रुपेशजी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो संतोषजी गायकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यशोचित सन्मान करायचं. मायेची शाल आणि पुलकुच्छ देऊन साहेबांचा सन्मान करायचा आहे. आज 26 जानेवारीचा दिवस आहे. धन्यवाद साहेब, आपण बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल पांगणोली गावाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. तसेच अगदी दुसरे सत्कार मूर्ती आहेत ते रोहित कांबळे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो सुनीलजी खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. फणसवाडी संघ लवकरात लवकर आपले दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. पुढील सत्कार मूर्ती आहेत रुपेश माटलजी उपस्थित आहेत, त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. गणेश माडिक साहेबांना विनंती करतो की साहेबांचा आपण यशोचित सन्मान करा. सत्कार मूर्ती आहेत ते सन्माननीय आदरणीय प्रवीणजी साहेब इथे उपस्थित आहेत. प्रवीणजी मांडवकर त्यांचा यशोचित सन्मान करतील. मी अशोकजी दाभोळकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान विनंती करतो. तब्बल 5,000 रोख रक्कम मलबार या गोल्ड कंपनीने आपल्याला दिलं, त्यासाठी पुनश्च आम्ही पांगणोली मान्यवरांना आवर्जूनपूर्वक सांगावशी आठवण सांगते की ही जी मानधन आहे ती आमच्या ना स्वतःसाठी ना गावासाठी, हा जो मानधन आहे तो आई गावदेवीच्या जीर्णोद्धार सोहळ्यासाठी आपला वापरला जाईल. धन्यवाद. लाख मोलाचा पांगणोली या गावाच्या वतीने आपले आभार. दोन्ही संघांना जाते तर कुर्तुडी गवळवाडी, दुसऱ्या पाहिलं तर मसळा गवळवाडी. अगदी मलबार कंपनीची प्रीमियर लीग देखील येणाऱ्या 2
फेब्रुवारीला आहे. नक्कीच अगदी आम्हाला बोलवले तर पाहण्यासाठी आम्ही देखील आवर्जूनपूर्वक वेळ काढून येऊ. तरी दोन कर्णधार विनंती करतो, कॉल जातो कुडतुडी गवळी या संघाच्या बाजूने. काय आपला निर्णय असेल? ओके, क्षेत्र स्वीकारलंय. किती धावांपर्यंत मसा गवळी या संघाला थांबवू शकता? त्यांच्याकडे पण बॅटिंग आहे, पण आम्ही 35 ते 40च्या धावांमध्ये जाणार. ओके, तुम्हाला देखील या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला पाहिलं तर मारवाड या संघाला या खेळाडूंची म्हणून त्यांना ओळखलं जायचं अशी त्यांची खाती आहे आणि त्यांना अगदी कुर्ती गवळी जिंकून आपल्याला फलंदाजी केलंय. आपली मजल असेल 35-36 धावापर्यंत आमची मजल असेल. ओके, तुम्हाला देखील दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. कारण आपण माध्यमातून सदस्यांना विनंती करतो की दोन्ही संघांना आपल्या शुभ असते आपण सन्मान चिन्ह द्यायचे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दिवसभर आमच्यासाठी जोडलेले एक गोड आवाज पुरारगावचे सुपुत्र अजयजी कासा साहेबांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाची दुरा सांभाळ. धन्यवाद अविनाश सर. तसेच सर्व कर्णधारांना विनंती असेल की आपली प्रवेश फी जर इथे जमा केली नसेल तर ती प्रवेश फी लवकरात लवकर जमा करायची आहे. आणि आता आपण लाईव्ह ॲक्शन पाहतोय पळसगाव विरुद्ध फणसवाडी संघ आणि स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन फणसवाडी संघाचा चॉकलेट बॉय अर्थातच सुशांत कोटकर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण देखील पाहतोय संघाचा कर्णधार शैलेश गायकर. तसेच गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होतोय तो सागर वरणकर. पाहूया. एका बाजूला पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सागर म्हटल्याच्या नंतर समुद्र जर खवळला तर भयानक असतो, पण समुद्राला मात्र इथे खवळावं लागेल म्हणजे सागरला काय गोलंदाजी करावी लागेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच चेंडू अगदी पॉवर प्लेचा षटक आहे. सीमारेषेकडे चेंडू चाललाय, पंचांचा निर्णय येतोय. सुशांतच्या बॅट मधून पहिलाच जातोय ब्रँडेड चौकार. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर मात्र घाणाघाती प्रहार केला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र सुशांतच्या बॅटमधून पहिलाच चौकार आला. जर या फलंदाजाला जर रिदम भेटला ना, मुवमेंट भेटला ना, तर या सामन्याचं चित्र मात्र काहीतरी वेगळंच असेल. 22 धावांचं मापक आव्हान आपण नक्कीच पाहतोय. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा येतोय का चौकार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, मात्र 2 धावा देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा देखील थांबवल्या गेल्यात. कारण सर जर हा झेल नसता झाला तर चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार झाला असता. या फलंदाजाला मात्र रोखून ठेवणं अपेक्षित असेल ते पळसगाव संघाकडून. आणि आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संघाचा कर्णधार अर्थातच शैलेश गायकर. दोन्ही फलंदाज मात्र अनुभवी आहेत. नक्कीच करा सर, 1 धावच आली आहे या ठिकाणी, मात्र 3 धावा देखील रोखल्या गेल्या त्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या क्षेत्ररक्षकासाठी. नक्कीच अगदी चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलं. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. पळसगाव संघाला विनंती करतो, पळसगाव या संघाला की थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. सागरला तर पहिल्याच गोलंदाजीवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धावसंख्या खर्ची करतोय, म्हणजे महत्वपूर्ण भूमिका निभावतोय. जर या क्षेत्ररक्षकांनी झेल घेतली असती तर सामन्याला थोडी वेगळी कलाटणी मिळाली असती. पण आता मात्र स्ट्राईक एंडला जातोय तो फणसवाडी या संघाचा हुकमी एक्का म्हणजे शैलेश गायकर. थोडासा चेंजेस झालाय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, येतोय सीमारेषेकडे. धन्यवाद. अगदी जातोय सीमारेषे पार, खणखणीत चौकार. छत्रपतींचा छावा, संघाला मिळते 4 धावा. या 4 धावेबरोबर अगदी फणसवाडी या संघाची मात्र धाव संख्या होते ती 9. डीजे धन्यवाद डीजे. चांगल्या लेंथवर चेंडू पिचिंग केला होता. तसं पाहिलं तर रडार मध्येच होता चेंडू आणि शैलेश सारख्या फलंदाजाला आपण रडार मध्ये चेंडू देऊ शकत नाही, कारण हा फलंदाज देखील मोठ्या फटक्यांसाठी मानला जाणारा फलंदाज. यावेळेस स्टेप आउट मध्ये खेळलाय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, सीमा रेखा पार, दणदणीत खणखणीत शैलेशाच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. आपण डीजेच्या माध्यमातून गीत ऐकतोय वन साइड हिरो हाय. सर या ठिकाणी
फणसवाडी संघाचा वन साइड हिरो म्हणून आपण कोणाला संबोधलं जाईल? नक्कीच शैलीची फलंदाजी पाहायला अचूक मिळते. सागरवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावसंख्या. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात नाही आहे. सीमारेषेकडे जातोय. वन बाउंस शैलेशच्या बॅट मधून चौकार. हॅट्रिकची चौकार केली ती शैलेश गायकर याने. थँक्यू डीसी. कारण सर अजय सर पाहिलं ना तर म्हटलं जातं ना, आले किती गेले किती, उडून गेला भरारा, नाही संपणार आणि नाही संपू देणार या शैलेशचा दरारा. या शैलेशचा दरारा 3 चेंडूवरती तब्बल 3 चौकार लागवणारा हा पहिला फलंदाज ठरला जातो या आई गावदेवी चषकामध्ये. मानावं लागेल. अगदी तब्बल 3 चेंडूमध्ये त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिलीत तर 12 हा जर्सी क्रमांक पाहिला तर तुम्ही युवराज सिंगची आठवण करून दिलीत. युवराज सिंग एकमेव असा खेळाडू आहे त्याने प्रत्येक वर्ल्ड कप जिंकणारा हा खेळाडू आहे. अंडर 19 50, अंडर 19 आणि 50-50, 20-20 असा जिंकणारा हा खेळाडू आहे. त्याचा जर्सी क्रमांक आहे तो म्हणजे युवराज सिंगचा 12. तेवढी धाव संख्या होती ती शैलेशची 3 चेंडूवरती. मानावं लागेल. सागर यांतीवरती प्रहार केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. काय समीकरण होतोय. जेल मात्र दंडीला दान केली जाते आणि सुवर्ण संधी येते ती शैलेशला. याचबरोबर वाढती धाव संख्या होती संघाची ती 18 क्रमांक म्हटल्याच्या नंतर एका बाजूला पाहिलं तर इंडियाची रणमशी विराट कोहलीचा जर्सी क्रमांक. हा आकडा त्याने का घेतलाय तर आपल्या वडिलांची एक डेथ आहे त्याची. ती तारीख मात्र ती विराट कोहलीने आपल्या जर्सीवरती घेतले. एका बाजूला पाहिलं तर रोहित शर्माचं 45 हा जर्सी क्रमांक आहे. 45 हा क्रमांक त्याने कधी घेतला. आईला विचारलं की मला लकी क्रमांक कोणता आहे तर त्याने सांगितलं आईने की तुला 9 क्रमांक लकी आहे. पण त्यावेळेस इंडियामध्ये जर्सी क्रमांक 9 एखाद्या खेळाडूला होता. नंतर त्याने गणित केलं की 4 + 5 आकडा होतो 9. त्याने नंतर केला की 45. या अशा आकड्यांचं गणित क्रिकेटमध्ये आहे. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 12 चेंडू आणि 3 धावांची मात्र सर आपल्याला आता इथे आवश्यकता असेल ती, माफ करा, 4 धावांची गरज असेल ती फणसवाडी संघाला. पहिल्या षटकामध्ये सागर वरणकर याच्यावर मात्र हल्ला चढवला गेला आणि सामन्याची मात्र दिशा आपल्या बाजूने वळवली. त्या फणसवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी सुशांत आणि शैलेश यांची जोडी नेहमीच मात्र धमाकेदार सुरुवात करून देत असते ती या संघाला. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अमर. यावेळी सफल केलंय आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. दणदणीत खणखणीत षटकाराने फिनिश केलंय शैलेश याने. कमॉन डीजे. तरी थँक्यू डीसी. पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय आदरणीय ज्याने आम्हाला आर्थिक सहाय्य केले ते माननीय श्री शरदजी डोर भरतजी डोर साहेब इथे उपस्थित आहेत. अगदी मला वाटतं डोर डेव्हलपर्सचे श्री साई एंटरप्राइजेसचे मालक आहेत ते साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो त्यांचा यशस्वी सन्मान करतील मी विनंती करतो. संदीप गायकर, प्रकाशजी खेडेकर, संदीपजी गायकर साहेब, संजय माडिक साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण भरतजी डोर साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशस्वी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. तसेच आता झालेला सामना पळस